मौज पहा हे कितीतरी, विमान फिरते अधांतरी. लहानपणी ही कविता होती मला शाळेत असताना. मला आठवतंय. आणि इतकी छान आणि इतकी आवडीची कविता होती माझ्या, की त्यावरून अचानक आणि आपोआप बसल्या जागी विमानात बसल्याचा फील यायचा. मग नंतर नंतर हळूहळू मी एकदा घरी हे सांगितलं की विमानाचा प्रवास एकदा मला करायचा आहे. बाबा म्हटले ओके जाऊया. मग आम्ही 2010 साली पहिल्यांदा खूप मोठा लांबचा विमानाचा प्रवास केला. म्हणजे त्याआधी अनेक वेळेला गेलेलो आहे. काश्मीरला गेलो, दिल्लीला गेलो, परत नैनितालला गेलो किंवा आणखीन बऱ्याच ठिकाणी गेलो आहे आम्ही फ्लाईटनी. पण सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लांबचा प्रवास केला तो 2010 साली अमेरिकेतला. सुरुवातीला फ्लाईटमध्ये बसल्यावर एक 2-3 तासात एखादं ठिकाण यायचं. पण अमेरिकेत जायचं म्हटल्यावर एक्साइटमेंट भारी होती की अरे वाव, इतक्या लांब जायचं, इतका मस्त प्रवास करायचा आणि इतकी मजा धमाल करायची. 18-20 तास निवांत बसायचं. मग मुंबईहून दुबईला गेलो. दुबईहून अमेरिकेला जायचं होतं. दुबईला एक साधारण 3-4 तासात पोहोचलो. तिथने पुढे राहिलेले 18 तास का 14 तास विमानात एका ठिकाणी पाय खाली सोडून शांत बसायचं होतं. फोन वापरायचा नाही हे माहिती होतं आधीपासून. ठीक आहे, पण ना झोपायला आडवा बेड, ना पांघरून, काही नाही. 18 तास खुळ्यासारखं बसायचं. तिथे टीव्ही असतो, हेडफोन्स लावायचे, आपल्याला जो हवा तो सिनेमा बघायचा. पण हवा तो सिनेमा म्हणजे काय बरं, त्याच्यात हवे ते काही नसतंच. म्हणजे हिंदी सिनेमे नाही, बॉलिवूड नाही, काही नाही. आणि इतकं गार असतं त्या विमानात की थंडी वाजायला लागते. सारखं आपलं उठायचं वॉशरूमला जायचं, सारखं उठायचं वॉशरूमला जायचं. पण त्या वॉशरूमच्या बाहेर कोणीतरी सदानकदा असतंच. वरती बोर्ड लिहिलेला असतो व्हेकंट की ऑक्युपाईड. व्हेकंट असेल तर पटकन जाता येतं, ऑक्युपाईड असेल तर तेही करता येत नाही. मग करणार काय? मग वाट बघत त्या लाईनीत थांबायचं. एक जण बाहेर आला की मग आपण आत जायचं, आपण बाहेर आलो की दुसरा आत जाणार. असं करत कसा तरी 18-20 तासाचा प्रवास हा केला. त्याच्यामध्ये त्या एअर हॉस्टेस असायच्या, ते जरा डोकं ठेवून झोपल्या की उठवायला यायच्या की मॅम युअर फूड इज रेडी. पण मला म्हणायचे की काय गरज आहे का तुम्हाला प्रत्येक पॅसेंजरला खायलाच घालायचं? तो झोपलेला असतो तर झोपू दे ना. लेट हिम और हर स्लीप यार. एकतर झोप मिळत नाही. बरं, तिकडची वेळ वेगळी, इकडची वेळ वेगळी. त्यात आत्याला भेटायची एक्साइटमेंट इतकी होती, कारण आत्या माझी अमेरिकेत असते. बरं, त्या ह्याच्यात चिडचिड करूनही सांगता येत नाही. मध्ये विमान थांबून उतरून जावं म्हटलं तर तेही करता येत नाही, कारण हवेत कुठे थांबणार मध्ये. आणि इतके आत गेलेलं असतं ते विमान की थांबायला जागा नको का? मग तसंच शांत राहून आपलं ते टी व्ही बघत, ते डोकं दुखत असतं त्या AC मुळे गार, ते सगळं सहन करत विमान अमेरिकेत लँड होईपर्यंत शांत बसून राहायचं. बरं, अमेरिकेत असंही नाही की चला गाडी काढली 5 मिनिटात घराच्या दारात पोहोचलो. सगळ्या गोष्टी 1-1 तास, 2-2 तास, 3-3 तास लांब आहेत. म्हणजे अमेरिकेतल्या ज्या एअरपोर्टवरती आम्ही उतरलो होतो त्या एअरपोर्टवरून आत्याच्या घरी जायलाच आम्हाला 2 तास लागले. म्हणजे विमानात आधी 18 तासाचा प्रवास, त्यात अमेरिकेत तिकडनं घरी जायला आणि 2 तासाचा प्रवास. म्हणजे बाप रे, काय हालत होत असेल माणसाची, विचार करा. त्यात ती एअर होस्टेस इतक्या गदा 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 हलवून उठवते माणसांना की असं होतं की बाई थांब ना, झोपेतनं उठवतेस की आयुष्यातनं उठवतेस. मग शेवटी नाईलाज असतं. ते जे काही जेवण दिलं होतं, बरं ते जेवण म्हणजे काय असं सांगडं संगीत जेवणही नसतं. साधा एक बनपाव असतो, कुठलीतरी भाजी असते, थोडंसं काहीतरी स्वीट असतं, झालं संपलं जेवण तुमचं. आणि नाश्ता काय तर ब्रेड किंवा एवढंच, त्या पलीकडे काही नाही. मग काय खाल्लं तसंच आणि चालू झाली परत भ्रमंती पुढे. करणार काय, पर्यायच नाही. शेवटी फायनली आम्ही अमेरिकेत पोहोचलो. तिकडनं आत्या मामा घ्यायला आले होते आणि ॲज युजल म्हटल्याप्रमाणे घरी जायला 2 तास लागले. मग घरी गेल्यानंतर इकडची संध्याकाळ, आय मीन दुपार, आणि तिकडची टक्क सकाळ होती. त्यामुळे इकडच्या दुपारी झोपायची सवय असल्यामुळे तिथे जाऊन आम्ही सकाळी डायरेक्ट झोपलो. बरं,
आत्याने वेळेत उठवलं म्हणून बरं, नसतं उठवलं तर दुपारची झोप मी इतका वेळ घेतली असती दमल्यामुळे की रात्री ऑब्विसली झोप आली नसती आणि मग तिकडच्या वेळेच्या चक्रानुसार चालणं अवघड झालं असतं. आणि जेटलॅग जाता जात नाही बरं, जेटलॅग जायची वेळ आलेली असते तेवढ्यात इकडे यायची परत वेळ होते, त्यामुळे सगळा खोळंबा होतो. हे करत करत इकडे आलो, नेहमीप्रमाणे परत 18-20 तास प्रवास करून इकडे आल्यानंतर तेच झालं, तिकडच्या वेळेची सवय झाली होती त्यामुळे इकडच्या रात्री जागायची सवय झाली आणि तिकडच्या सकाळी झोप यायला लागली कारण इकडे रात्र असायची. असं करत 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 शेवटी आम्ही अमेरिका टू कोल्हापूर, कोल्हापूर टू अमेरिका असा प्रवास केला. आणि एकदा तुम्हाला खरं सांगू, मुंबईच्या बाहेर पडल्यानंतर माझा जीव सगळा कोल्हापुरात अडकलेला. आणि एकदा का परत आम्ही आलो मुंबईत, असं वाटलं की होश, माझ्या भारतात आणि महाराष्ट्रात एकदाचे आलो बाबा. नाही हो, फार राहता येत नाही. माझं कोल्हापूर सोडून, माझा महाराष्ट्र सोडून, माझा भारत सोडून फार बाहेरच्या देशात जायची इच्छाच होत नाही. खरंच माझ्या कोल्हापूरची हीच ताकद आहे. माझं रांगडं कोल्हापूर तेवढ्यासाठी म्हटलं जातं, ह्याची मजा काही न्यारीच आहे. एनिवेज, तर माझी अशी साधारण गंमत मी तुम्हाला सांगितली. तुमची कुठली फॉरेन ट्रिप आहे का? तुम्ही कधी केली आहे का? बरं, तुमचा विमानातला काय अनुभव आहे हे माझ्याशी शेअर करायला विसरू नका. सो ओके, आता या सगळ्याबरोबर मी आजच्या दिवसासाठी वाइंड अप करते, कारण मला अभ्यास करायचा आहे. उद्यापासून माझी परीक्षा सुरू होते. पण या अनुभवाचा वापर मला परीक्षेत होतोय का हे मी नक्की बघेन, कारण मला असं फार आवडतं अनुभव कुठला तरी घ्यायचा आणि पेपरमध्ये लिहून यायचं. किमान तेवढे जास्तीचे मार्क पण मिळतात. तुम्ही पण मला तुमचा अनुभव शेअर करायला विसरू नका. ओके, पुन्हा एकदा, हे विमान फिरते अधांतरी, गमती त्याच्या कितीतरी. तरी पण काही झालं तरी विमानाचा प्रवास मला अजूनही आवडतो. बाय बाय.